नमस्कार, मी अरविंद एल्वे, मंडणगड तालुका संघर्ष समिती अध्यक्ष आणि हे सगळे आमची टीम या ठिकाणी आहे। आम्ही 28/7/2025 ला मंडणगड तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांना निवेदन दिलं होतं की जो राष्ट्रीय महामार्ग आहे राजेवाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झालेली आहे आणि ही दुरावस्थामुळे इथला शेतकरी वर्ग असेल, दूध व्यावसायिक असेल किंवा इथले नागरिक असतील त्यांना मोठ्या प्रमाणात त्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो आणि याच्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा अमरण उपोषण करून सुद्धा इथले जे शासन प्रशासन आहे यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणून आम्ही आता निर्णय घेतलेला आहे आणि निर्णयामध्ये असं आम्ही सांगितलंय त्यांना की येत्या 15 ऑगस्टला अमरण उपोषण करू आणि असं निवेदन आपण त्यांना हे निवेदन दिलेलं होतं आणि हे निवेदन देऊन सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं वाटत होतं आणि तहसीलदारांनी याच्यासाठी आज बैठक बोलावली होती आणि हे बैठकीचं पत्र आम्हाला दिलं आणि या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर संबंधित जे नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी आलेले नाहीयेत। त्यांनी वेगवेगळी काही कारणं दिलेली आहेत आणि आमचं म्हणणं त्यांना हे आहे की तुम्हाला जर त्या बैठकीला येता येत नसेल तर तुम्ही ते लेखी स्वरूपात जे काही म्हणणं आहे ते तुमचं मांडायचं होतं, पण ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडलेलं नाहीये। तरी तहसीलदारांना आम्ही त्याची सूचना दिलेली आहे की जर का ते बैठकीला आले नाही तर त्यांचं लेखी म्हणणं काय ते आम्हाला कळवावं आणि जे रस्त्याला पडलेले जे खड्डे ते तात्काळ भरण्यात यावे आणि जर ते तसं नाही झालं, जो आम्ही अल्टिमेट दिलाय 10 तारखेपर्यंत, तो 10 तारखेपर्यंत जर अल्टिमेटमध्ये त्यांनी काम नाही केलं तर आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम राहून येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अमरण उपोषण करणार। म्हणजे जीवाचं काही बरं वाईट झालं तरी त्याला जबाबदार हे शासन प्रशासन आणि संबंधित नॅशनल हायवेचे ठेकेदारी असतील कारण गेले 3 ते 4 वर्षांमध्ये या रस्त्याचं काम अद्याप पूर्ण होत नाहीये। आता ह्याच्याकडे जिथले जे स्थानिक जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ह्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं होतं, पण स्थानिक प्रतिनिधींनी सुद्धा याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये। आता यामागे काय कारणं असतील ही कारणं आम्हाला शोधावी लागतील कारण प्रत्येक वेळेला असं होतं की येणाऱ्या ज्या निवडणुका आल्या की सगळेजण धावत येतात, परंतु आज इथल्या जनतेचे जे हाल झालेले आहेत या जनतेच्या हालाकडे कोणताही लोकप्रतिनिधी बघत नाहीये। ती माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती आहे की आपण त्याच्याकडे लक्ष द्यावं कारण हा ज्या माणसाने ज्या महापुरुषाने या देशाची घटना लिहिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे, या आंबडवे गावाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि हा रस्ता होण्यासाठी जर एवढा कालावधी लागत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे। त्याच्यासाठी शासनाने, प्रशासनाने आणि इथल्या अधिकाऱ्यांनी त्याकडे पाहावं अशी आमची त्यांना विनंती आहे, नाहीतर आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम राहून आमचा हिसका काय तो त्यांना नक्की दाखवून देऊ।